आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यात सूर्यास्तानंतर नैवेद्य दाखवून जेवायचं असं लिहिलंय. म्हणजे आता जेवलं तर चालणार आहे. काय रे रुद्र, तू या वेळेला डायनिंग टेबलवर नाही? तू यावेळेला जेवत नाहीस ना म्हणून विचारलं. का? मी डायनिंग टेबलवर बसलो तर जेवायलाच पाहिजे का? मी असंच बसलोय सहज. सहजच बसलेत ना, मग ठीक आहे ना. गौरी, हो अगं ये इकडे जरा. रुद्रदादा सहजच बसलेत डायनिंग टेबलवर, त्यांना आपण जेवायला वाढू सहजच. बरं, काही नाही गौरी. चंदू शेठ नाही ना, जरासा गैरसमज झाला की रुद्रला जेवायला हवंय. पण रुद्रला जेवायला नकोय ना, नकोय. तू सावकाश जेवण कर, काही घाई नाही आपल्याला. हो ना रुद्र? हो, काही घाई करायची गरज नाहीये. होऊ दे सावकाश. म्हणजे मी फक्त ऐकलंय असं की रात्री लवकर जेवायला हवं, तब्येत चांगली राहते. हो माय. मग आता जेवण तयार असेल, गरम असेल तर जेवण घ्यायला काही हरकत नाही ना. अरे पण ते नंतर पण गरम करता येईल की काय चंदू शेठ? गरम करायला काय लागतंय? असं त्या गॅस घ्यायचा, डिश करून पेटवायचा, त्याच्यावर टोपोलो काय असतं ते, पातेला असतं ना, पातेला ठेवायचं, लगेच गरम होतं. नाही पण तुला भूक लागली असेल तर प्लीज जेवून घ्या. नाही चे मला नाही लागली भूक. नाही भूक नाही लागली त्यांना. नका येऊ. गौरी, हो सगळे आपण नंतर एकत्रच बसू जेवायला, चालेल ना? नंतर म्हणजे? अरे फार उशीर नको करायला, आपल्याला उद्याची तयारी पण करायची ना. आपण लवकर जेवू आणि लवकर झोपू. हो अरे पण काय ना, मला भूक नाही लागली. चंदू शेठ तुम्हाला लागली आहे का? मला नाही लागली भूक. मला कुठे भूक लागली? तुला लागली आहे का? नाही समजू शकतो, उपवास आहे, कंट्रोल होत नसेल. तू जेवून. नाही मला नाही. आपण नंतर जेवू ना, एकत्र जेवू. मग रिकामी प्लेट ठेवू का समोर? नको बोलताय. रुद्र, तुला खरंच भूक नाही लागली? नाही लागली ना भूक? नाही लागली त्यांना भूक. मग नाही, त्याचं काय आहे, उपाशी पोटी खूप चिडचिड होते ना म्हणून. हो हे बघ, माझी काही चिडचिड होत नाहीये आणि नाही लागलीये मला भूक. नाही लागली. नंतर जेवू, आपण सगळे एकत्र बसू. नंतर जेवू आपण नंतर. ठीक आहे, चालेल. मी थांबेन मी. चला मग ठीक आहे, हरितालिकेची पूजा झाल्यावरच जेवू. हा ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं. माझी काहीच हरकत नाहीये, नंतर जेवेन. रेवती आंटी, काही सापडलं का? हो. कुठे? रुद्र आला अचानक, ती गीता नाही आला. नाही लागली ना भूक? रुद्र सर, तुम्ही जेवून घ्या, मी आणते जेवायला. नाही नको गौरीजी,
यांना उगाच वाटेल मला भूक लागली म्हणून. वाटू देत की, त्यात काय चुकलं. आता माणूस म्हटलं की भूक लागणारच. आम्हा बायकांनाही भूक लागतेच की. आणि तसंही उपाशी राहणं हा हेतू नाही आहे उपवासाचा. तर प्रेमात आपण आपल्या व्यक्तीशी किती समर्पित आहोत हे दाखवून देतो हा उपवास. आणि तसंही सकाळपासून तुम्ही लपवून काहीतरी खाऊ शकला असतात, पण तुम्ही तसं केलं नाहीत हे महत्वाचं. त्यामुळे तुमचा उपवास फळला आणि तो देवापर्यंत पोहोचलाय. त्यामुळे नैवेद्याचं ताट घेण्याचा अधिकार तुमचा आहे. तुमचं प्रेम या भक्तीसारखं अगदी निर्मळ आहे. एकदम मंदिरात आल्यासारखं वाटलं. बरोबर आहे तुझं गौरी, पण आता या देवाला नैवेद्य दाखव, नाहीतर रौद्र रूप धारण करेल. कळलं नाही पण भारी आहे. निर्मळ प्रेम म्हणे. नाही यांच्या आनंदात विष कालवलं ना तर नावाची रेवती नाही मी. सोडा मला, कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत पण नाही, तुम्हाला कधी पाहिलं पण नाहीये, पण ही माझी आई आहे. काय झालं गौरीजी? त्यांना किती वाईट वाटत असेल ना. बिट्टीला मी जन्म नाही दिला, पण देव न करो बिट्टीने मला आई म्हणून नाही स्वीकारलं तर खचून जाईन मी. त्यांनी तर जन्म दिला तिला. त्यांना काय वाटत असेल? खरंय तुमचं. आपण बोलूयात त्यांच्याशी. देविका ताई, झोपला नाहीत अजून? डोळ्याला डोळाच लागत नाहीये. आधी माझ्या मुलीच्या भेटीच्या ओढीने कधी नीट झोप लागलीच नाही. असं वाटायचं मी झोपले आणि आमची चुकामुक झाली तर. आता ती मला भेटलीये तर तिच्या डोळ्यातलं ते अनोळखीपणाची झाक मला खूप अस्वस्थ करते. म्हणून म्हटलं मोकळ्या हवेत श्वास घ्यावा थोडा. तुमची मुलगी माझ्या जवळ आहे, मला आई म्हणते, याचा राग येत असेल ना तुम्हाला? आणि त्यात आमच्या घरातले कशाला? मी पण खूप काही बोललो तुम्हाला, खोटं ठरवलं. आणि आम्ही जे काही केलं ते बिट्टीच्या प्रेमापोटी केलं. जमल्यास माफ करा आम्हाला. खोटं नाही सांगणार. आधी आला होता मला राग, पण नंतर लगेचच तुझ्या डोळ्यात बिट्टीबद्दल खूप प्रेम दिसलं मला. माझ्या मुलीवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, घरच्यांनी जीवापाड प्रेम केलं. मग कशी रागवेन मी? घरचे घरच्यांच्या बाजूने उभं राहणं स्वाभाविकच आहे. उलट मला तर आनंद झाला हे सगळं थांबल्यावर.
आणि बिट्टीला असं घर मिळालं म्हणून ती आज सुरक्षित आहे. नाहीतर काय झालं असतं माझ्या मुलीचं. देविका ताई, बिट्टीचं पहिलं घर तुम्ही आहात. आम्ही मात्र तुम्हालाच दूर करत होतो. खरंच खूप मोठी चूक झाली हो आमची. तुम्ही तिच्या जन्मदाती आई आहात. तुमचं खूप प्रेम आहे तिच्या, आणि आम्ही मात्र ते सगळं नाटक समजत होतो. खरंच खूप अपराधी असल्यासारखं वाटायला लागलं आता. खरं सांगू का, हे सत्य कळल्यावर नेमकं काय करावं हेच कळत नव्हतं मला. तुम्ही मला माफ कराल का? तू जे काही केलंस ते आई म्हणून केलंस. तू बिट्टीची खरी आई असतेस आणि मी तुझ्या जागी असते तर मीही हेच केलं असतं गौरी. गौरी, आई होण्याची माफी नको मागूस. एक विनंती होती माझी. बोला ना. बिट्टीला माझ्याबद्दल नक्की काय वाटतं मला हे जाणून घ्यायचंय. मला पुन्हा तिची आई होता येईल ना? बाप्पा, मी ऐकलंय तुझ्याकडे जे मागेल ते मिळतच. आता उद्या तुमच्या सोबत मोठे बाप्पा पण येणार आहे. त्यांना म्हणावं उद्या उशीर करू नका. मोठे बाप्पांना म्हणावं एक बाई आली आहे मला घेऊन जायला. तर त्यांना म्हणावं तुम्ही लवकर या. ती बाई म्हणते की ती माझी आई आहे. पण मी जेव्हा बोलायला लागले तेव्हापासून मी कल्लूकडेच होते. पळवून आणलेल्या मुलांनी जर काम नाही केलं ना तर तो चटके द्यायचा. ती मुलं आई आई ओरडायची. मग मी पण त्यांच्या पाहून आई आई ओरडायला लागले. पण त्यावेळी ती मला कधीच वाचवायला आली नाही. मला भूक लागल्यानंतर जेवण भरवायला पण नाही आली. मला चटके बसले त्यावर फुंकर मारायला पण नाही आली. मला शोधायला सुद्धा नाही आली बाप्पा. तिने कधी मला वाचवायचा पण नाही प्रयत्न केला. म्हणून मी रडताना आई आई ओरडणं सोडून दिलं. मग गौरी आई मला भेटली. तिने मला खूप प्रेम दिलं, खूप जीव लावला. आता मी पार्टनर आणि आई सोबत खुश असताना ती बाई का आलीये? ते पण एवढे उशिरा. मला तर नकोय ती. बाप्पा, तू मोठ्या बाप्पाला सांग की तू लवकर याने तिला इथून घेऊन जा. बिट्टी,
बिट्टी थांब. बिट्टी बिट्टी बाळा सोड मला. आई मला माफ कर बाळा. मी तुझ्यापर्यंत पोहोचायला उशीर केला. मी मला माझ्याजवळ नाही ठेवू शकले. तुझ्यासाठी लढण्याचा मी खूप प्रयत्न केला ग, पण तो तुला घेऊन गेला. तुझ्यासाठी पणवण फिरत होते मी. वेळ लागेपर्यंत तुला शोधलं. कसं सांगू तुला, तुझ्यासाठी किती तीळ तीळ तुटत होते मी. रोज रात्री तू मला आई म्हणून हाक मारतेस असा भास व्हायचा मला. रात्रभर तळमळत असायचे मी. तुला माहितीये, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी असंख्य अडचणींमधून गेले मी. पण तरी तुझ्यापर्यंत नाही पोहोचू शकले ग. मला माफ कर बाळा, खरंच मला माफ कर. मी कधीच तुला टाकून नव्हते गेले. परिस्थितीने मला तुझ्यापासून दूर केलं होतं. मला माफ कर. बाळा, अगं आई येते तुझी, आणि कुठलीच आई आपल्या बाळाला स्वतःहून अशी दूर नाही ग करणार. माझं ऐकशील का? तू नको ना त्यांच्याबद्दल अशी मनात कटुता ठेवूस. बिट्टी, तू ह्या आईला आई म्हणून स्वीकारलंस तर ही आई तुला आमच्यापासून लांब घेऊन जाईल याची भीती वाटते का ग तुला? तू नको काळजी करूस बाळा, असं काही होणार नाही. तू जर ह्या आईला आई म्हणून स्वीकारलंस ना, तर मी तुला खात्री देतो की तुला कोणीच आमच्यापासून लांब नाही करणार. तुला आठवतंय जेव्हा तुला माझी आठवण यायची तेव्हा तू अगरबत्ती लावून माझी वाट पाहायचीस, देवाकडे प्रार्थना करायचीस. या आईनेही तुझ्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली असेल, पण त्या आईची प्रार्थना पूर्ण नाही ना होत आहे. पण बाप्पाला तिची प्रार्थना पूर्ण करण्यासाठी तुझी मदत लागेल. करशील ना मदत? देविका, देविका थांब. असं नाही सोडणार मी तिला. मी जीव घेणार तिचा. सोडा, सोडा तिला. का तुला अधिकार हवाय आता मुलीवर? का स्वतःच्या मुलीला नाही वाचवू शकली, आता कुठल्या अधिकाराने तिला सांगतेस आई आहे तू?
देविका ताई, हो काय करताय? कुठली आई आपल्या बाळाला नाही वाचवणार सांगा? तुम्ही लढलात, पण तुमची ताकद कमी पडली, प्रेम नाही कमी पडलंय. तुमचं आजही बिट्टीवर तितकंच प्रेम आहे, असं स्वतःला दोष नका बरं देऊ. 6 वर्ष परिस्थितीशी लढून तुम्ही बिट्टीपर्यंत पोहोचलात. काही उपयोग नाहीये गौरी आता. खूप उशीर झालाय, खूप उशीर. जी आई तिच्यासाठी असायला हवी होती ती कधी बिट्टीला मिळालीच नाहीये. असं नाहीये देविका ताई. इतक्या वर्षानंतर तुम्ही बिट्टीपर्यंत पोहोचलात आणि देवानेच तुम्हाला इथे आणलंय. तोच तुम्हाला संधी देणार. विश्वास ठेवा, सगळे काही ठीक होणार आहे. हो.